सुनीताताई किरवे यांच्या वतीने ज्या लोकांनी चौंडीपासून दिल्लीपर्यंत या रॅलीमध्ये पूर्ण वेळ 45 दिवस दिले, ज्यांचं योगदान आहे, ज्यांच्यामुळे ही रॅली खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर महाराष्ट्रामध्ये परिणाम रॅलीला झाला, पण तो दिल्लीत दिसला नाही, पण इतर 4 राज्यात तो परिणाम दिल्लीत देखील दिसला. आणि ज्यांचं ह्यात योगदान होतं असं योगदान असणाऱ्यांचा सत्कार किरवेताईंनी त्यांना फुल आयर घेऊन या ठिकाणी त्यांना कपडे नावे वगैरे घेऊन त्या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी पहिल्यांदा विनायक मामा रुग्णर शांतीपासून चालू करू. मी दिलावर भाईंना विनंती करतो आमच्या की त्यांनी समोर यावं. प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते किरवेताई आहेत, महासचिव सगळ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आणि ठीक आहे. फोटो घ्या, फोटो आडवा घ्या, फोटो आडवा घ्या, आडवा फोटो घ्या. सगळे दिसावे 0.6 मध्ये घ्या. माणूस प्रत्येक जण आला पाहिजे. तुम्ही पुढे एक तुम्ही आता पुकार तुम्ही दादा वर्णातले गोष्ट मी करू यानंतर दुसरे ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही रॅली प्रत्येकापर्यंत फोटो काढून म्हणजे ते फोटोच्या पाठीमागे राहिले, मामांना ज्यांनी प्रसिद्धीत आणलं असे म्हणजे स्वतः प्रसिद्धीच्या बाहेर राहून स्वतः कोणतेही फोटो आले नाहीत, पण विनायक मामांना ज्यांनी प्रसिद्धीत आणलं अशा डीके पाटलांचा सत्कार मला आणि सगळ्या रॅली म्हणजे मामा म्हणजे आपली रॅलीच ना ते डीके पाटील. यानंतर बुके देऊ शकतात. यानंतर अंकुशजी अनुशे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य त्यांनी देखील अंकुश अनुशे यांना एक रान अखिलबाई त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी स्वतःच्या गाडीचा जो रथ बनवला आणि अहिल्या देवींचे विचार ज्या रथाच्या माध्यमातून या देशभर गेले आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनस्वराज्य यात्रा देखील संपन्न झाल्या असे अनिल दादांचा सत्कार यानंतर मी विनायक मामाला विनंती करतो, त्यांनी लग्नाचा वाढदिवस 17 तारखेला इकडे असताना सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टींवर पाणी सोडत त्यांनी 45 दिवस तिकडे साजरे केले आणि सोशल मीडियातून ऑनलाईन पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला त्यांनी. त्यामुळे त्यांचा देखील इकडे आपण सत्कार करावा. हा आणि किरवेताईंनी ठरवलं या 5 जणांचा जरी सत्कार करत असेल तरी ही अहिल्या देवींची स्वराज यात्रा ज्यांच्या नेतृत्वावर म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल चालू आहे असे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांचा देखील आहेर देऊन ते सत्कार करणार आहे. त्यामुळे मी त्यानंतर नानांच्या खांद्यावर खांदा लावून दुसरे नाना
दुसऱ्या नानांचा देखील त्यांनी आहेर आणलेला आहे. त्यामुळे नानांचा हा शेवटचा सत्कार आहे. समारोप ठीक आहे. यानंतर फोटोपूजन करू. साने गुरुजींची पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर कबीरांची जयंती शेवटचा अजून एक आपण प्रदेशाध्यक्षाच्या हस्ते किरवेताईचा एक सत्कार या ठिकाणी होतोय. आता म्हणजे सगळ्यांचा सत्कार तर त्यांनी केलाच. आता अनिल दादांनी सहकार्य केलं ते रथ बनवायला, किरण दादांनी केलं, ताना शेट्टी केलं. त्याचबरोबर त्याच्यासाठी मला दिला त्याबद्दल त्यांचं फार मोठं योगदान आहे. 57,000 रुपयाचा निधी दिला. ओ सागर शेठ कुठे आहे? सागर शेठ सागर शेठचं योगदान सगळ्याला सागर शेठ सांगा. बरं आता या ठिकाणी आमचे मित्र सागर शेठ कुठे आहेत? ती शूटिंग घ्या, आपलं व्हिडिओ करा त्यांना आपण व्हिडिओग्राफीतून दाखवू. म्हणजे काय काय त्यांच्याबद्दल आम्ही भावना व्यक्त केलेत. या ठिकाणी हे कार्यालय खऱ्या अर्थानं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षातलं पुणे शहरातलं मध्यवर्ती कार्यालय, प्रशस्त असं आबासाहेब, ज्या आमच्या सहकारी जे म्हणजे आपल्या पक्षावरती प्रेम करतात, जानकर साहेबांवरती प्रेम करतात आणि माझे मित्र आहेत. आणि आमचा दोघांचा प्रवास हा बऱ्याच वर्षापासून असा चालत आलेला आहे. इथं किरण शेठ असतील किंवा ताना शेठ असतील, सगळ्यांचे आमचे ते मित्र आहेत. आणि अशा सागर म्हणजे जे माळशिरस तालुक्यातल्या पिलीव भागातील शिंगुर्णीचे आहेत. इथं पलीकडे त्यांचं जे आहे ते इथं रिअल इस्टेटचं काम करतात. आणि त्यांनी हे आपल्याला ऑफिस आपल्या पद्धतीने म्हणजे आपण कोणीही रुपये देत नाही, त्यांच्या खर्चातून त्यांनी आपल्याला हे ऑफिस कायमस्वरूपी इथं चालवण्यासाठी दिलंय. त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर हे तरी आहेच आहे, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिल्लीला सुद्धा ते आले होते, त्यांचं योगदान राहतंय. आणि अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे आता ते नाही तर आपण त्यांचा सत्कार केला असता, वाढ होऊन ते पण गेले. त्यामुळे आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचे आभार. आता यानंतर कबीरांची जयंती, संत कबीरांची जयंती आहे. त्यानंतर साने गुरुजींची पुण्यतिथी. आपण फोटो पूजन करू कॉमन एकत्र सगळेजण असे मिळून. सगळेजण असे गोल राऊंड थांबा, वरूनच फोटो घ्या. तुम्ही तिथं फोटो पूजन करा, हार घाला त्यांना. आम्ही असे उभा राहतो. जरा मध्ये फक्त 3 फोटो पलीकडे ठेवा, तो पलीकडे ठेवा, तो पलीकडे ठेवा. आबा तो मध्ये ठेवा, तो मध्ये ठेवा. हा ओके चला, तिने एकत्र चिटकून ठेवा आणि फोटो घाला, हार घाला तिला. सगळ्यांना इकडे बघा, बुके त्या कडेला ठेवा. एक एका साईडला ठेवा. तिने हात सेपरेट मागा. अखिल भाई है की अखिल भाई है ना. फुलवरती घेणार सगळे असं उभा राहा. फोटो दिवसा वरून फोटो काढा सर. थोडे इकडे साईडला दिसत नाही सर फोटो. तो फोटो दिसत नाही. इकडच्या गोष्टी घ्या, आम्ही दिसतो ना. वरून घ्या रमेश, वरून घ्या असा. जरा हा मोबाईल खाली करा. हा कोण आहे? हा जरा मोबाईल तुम्ही मागायचं असं पुढे या ना.
ते अन्नापर्यंत दिसला पाहिजे माणूस वरून काढा. हो दिसते. चला हे यानंतर ना आता आता किसन टेंगलेंचा वाढदिवस होता, त्यानिमित्त आता काल होता, परंतु आज आपण सगळे आलोय, त्यामुळे एक मुख्य देऊन अखिल भाई तुम्ही बोला. अखिल भाईला कळायला पाहिजे एवढं वर्ष बाहेर गप्पा मारत बसला, केक बी घेऊन यायचा काय तर. अखिल भाई तुम्ही शुभेच्छा काल दिलेल्या मीटिंग मध्ये बसलो पुजारी. हो पुजारी.